नमस्कार, स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये। मी अतुल परदेशी, आपण पाहतात आपला आवाज। आज आहे दिनविशेष रविवार, ज्या रविवारची आपण उत्सुकतेने वाट पाहतात। अर्थातच अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला आपला सर्वांचा लाडका कार्यक्रम बोल बिंदास हो दे चर्चा। या कार्यक्रमात याआधी जुन्नर तालुक्याचे युवा नेतृत्व अतुलजी बेनके या आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते। त्यानंतर पुणे जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या सौ आशाताई बुचके, याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट संजयराव काळे यांच्याशी आपण बेधडक चर्चा केली होती। मात्र यावेळी आपल्यासोबत एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे, एक युवा नेतृत्व आहे, ज्या युवा नेतृत्वाने अतिशय अल्पावधीतच एक आपला ठसा या पुणे जिल्ह्यामध्ये उमटवलेला आहे। ते म्हणजे विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर। दादा, स्वागत आहे आपलं आपल्या आवाजमध्ये। नमस्ते, धन्यवाद। तर कार्यक्रमाची सुरुवात करतोय। आपल्याला माझा प्रश्न आहे की कुकडेश्वर जे मंदिर आहे, ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काही रक्कम आपल्या कारखान्याकडून कपात करण्यात येत होती। मात्र आज जर जीर्णोद्धार जर आपण पाहिला मंदिराचा, तर आहे त्या परिस्थितीमध्येच आहे। कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काम जास्त झालेलं नाहीये। त्या ठिकाणी तुम्हाला काय अडचणी येतात, कशा प्रकारे त्या ठिकाणी कुकडेश्वरचं काम सुरू आहे? काय आहे, हे जे मंदिर जे आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे आणि ते 12व्या शतकातलं मंदिर आहे। तर त्याचा उगम जो आहे तो तर त्या या मीना नदीचा तो त्या कुकडेश्वर मंदिरापासून झाला आहे। आदिवासी भागातील जी आदिवासी जनता आहे त्यांचं ते आदराचं स्थान आहे। त्यांचंच नाही तर आपल्या पूर्ण जुन्नरातल्या सर्वांचं ते आदराचं स्थान आहे। आणि ते जे मंदिर जे आहे ते म्हणजे राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या अंडर ते मंदिर आहे। आणि मग ज्या वेळेला निवृत्ती शेठ शेरकरांनी त्याचा जीर्णोद्धार एक आदराचं स्थान म्हणून त्याचा आपण जीर्णोद्धार केला पाहिजे या दृष्टिकोनातून त्याचं काम हातात घ्यायचं ठरवलं। आणि त्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यातून आपण काही शेतकऱ्यांच्या ऊसाच्या याच्यातून त्याचे पैसे कपात केले आणि त्याच्यानंतर आपण ते हातात काम घेतलं। परंतु त्याच्यात फार अडचणी आल्या। कुठल्याही प्रकारचा समजा एक दगड जर लावायचा म्हटला तरी त्या दगडासाठी त्या पुरातत्व खात्याची परवानगी घ्यायला लागायची का आम्ही सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त हा दगड तिथं तुम्ही लावला नाही पाहिजे। आणि मग त्या अडचणीतून ते कसं तरी करत ते आज मंदिर जे काम झालेलं आहे, आता पुढं जे काम आहे ते कळसाचं काम आहे। आणि जवळपास आपण माझ्या माहितीप्रमाणे 40 लाख रुपयाचा निधी आपण जमा केला होता। ते ऊसातून आपण पैसे कपात करून त्याच्यातून 40 लाख रुपयाचा निधी जमा केला, पण खर्च आपण 70 लाख रुपये खर्च केला त्याच्यावर। आणि म्हणजे जवळपास 30 लाख रुपये आपण एक्स्ट्रा खर्च केला त्याच्यावर। आणि तो 30 लाख रुपये एक्स्ट्रा खर्च करून आज फक्त जे कळसाचं काम राहिले ते त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय तर कळस, पण त्यांचं म्हणणं आहे ते याच्यावर ठाम आहेत का या मंदिराला कळस नाही आणि कळसाचं काम इथून होणार नाही। आणि त्याच्यानुसार मग आम्ही तिथं आता थोडं थांबलेलो आहे। परंतु जे काय मंदिराचं जे काय होतं ते गाडलेलं होतं पूर्ण, ते बाहेर काढलं, त्याचा परिसर साफ केला, ते मंदिर बांधलं आणि आता तरी बऱ्यापैकी ते आहे। पण पुढं जर त्यांनी जर परवानगी जर दिली, त्यांनी जर सांगितलं का अशा पद्धतीने काम करायचं तर पुढचं काम आपण विघ्नर साखर कारखान्याचे आपले संस्थापक अध्यक्ष माजी खासदार निवृत्ती शेठ शेरकर यांचं कुकडेश्वर हे दैवत होतं। त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यात आपल्या मोठ्या प्रमाणात पश्चिम पट्ट्यात आदिवासी बांधव आहे, त्यांचंही ते दैवत आहे। मग असं असताना त्या ठिकाणी जे तुम्ही म्हणताय की त्या मंदिराला कळस होऊ देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आर्किओलॉजी डिपार्टमेंट घेत आहे, मग त्या ठिकाणी कळस व्हावा यासाठी तुम्ही काय वेगळी उपाययोजना करणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी कामाचं काम करणार आहे? आता काय झालं माहिती का, त्याच्यासाठी आम्ही सारखा पाठपुरावा करतोय, त्यांची गाठ घेतोय, भेट घेतोय, काही आम्ही स्थानिक मंडळी घेऊन जातोय, आम्ही आमच्या पद्धतीने जे काही मंडळी आहेत त्यांना तिकडे घेऊन जातोय, त्यांच्याबरोबर चर्चा करतोय का मंदिराला कळस असल्याशिवाय मंदिराला शोभा येत नाही। आणि तुम्ही म्हणताय का बाबा या मंदिराला कळसच नाहीये, हे जे काय हेमाडपंथी मंदिर जे काय आहे हे अशा पद्धतीचं आहे, तर याच्यात आम्हाला काही हे बरोबर वाटत नाही। तुम्ही आम्ही कारखाना जे शेडबाबांचं स्वप्न होतं, जे जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी भागातल्या लोकांचा असेल, आदिवासींचा असेल किंवा जनतेचा असेल का हे मंदिर पूर्ण झालं पाहिजे, त्याच्यासाठी अजूनही आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न करू। त्याचा कळस जर त्यांनी परवानगी दिली तर कळस चढवू, आम्ही कुठंतरी पैसा उपलब्ध करू। तर हे जे काय मंदिर जे आहे हे मंदिर आता जरी तुम्हाला जरी वाटत असलं तरी पण जर पुरातन खात्याने जर आम्हाला परवानगी जर दिली तर या जुन्नर तालुक्यातील जनतेचं, आदिवासी
लोकांचं त्याचबरोबर निवृत्ती शेठ शेरकरांचं जे स्वप्न होईल ते 100% पुरं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सत्यशील दादा शेरकर, तुम्ही आत्ता मगाशीच कुकुटेश्वर मंदिराचा विषय घेतला. ह्याच आदिवासी भागामध्ये शासनाचे काही रक्कम येऊन उपसा योजना पाण्यासंदर्भात राबवलेली होती. ह्या योजनेचं काम कारखान्याने एजन्सी घेतली होती व आपले पिताश्री आदरणीय स्वपनशेठ शेरकर त्याचं काम पाहत होते. मात्र ही योजना पूर्ण झाली नाही, याला जबाबदार कोण असेल? काय झालंय, योजना तुम्ही जे म्हणताय ना का पूर्ण झाली नाही, तर वाणी साहेब तुम्ही माहिती घ्या, योजना पूर्ण झालेली आहे. कारखान्याने योजना ती आदिवासी भागातील लोकांना करता येणार नाही. त्यावेळेला म्हणजे अण्णा सिव्हिल इंजिनियर होते, तर ती योजना कारखान्याने ताब्यात घेतली. माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 11-12 लिफ्ट होत्या, त्या लिफ्ट पूर्ण केल्या, त्या हँडओव्हर केल्या त्यांच्या ताब्यामध्ये. त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर तो जो काय मेंटेनन्स आहे, मग त्याचं लाईट बिल असेल किंवा एखादी पाईपलाईन लिकेज झालं असेल किंवा मोटरचं काही दुरुस्ती असेल, तर ती जो काय मेंटेनन्स आहे तो त्यांनी केलेला नाही, म्हणून त्या बंद पडलेल्या आहेत. अन्यथा जर आम्ही त्या पूर्ण केल्या नसतील तर त्यांनी त्या ताब्यात घेतल्या पण नसत्या. म्हणजे हँडओव्हर झाल्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कारखान्याची जबाबदारी नाही, त्याला आम्ही जबाबदार नाही. सत्यशील दादा, कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. आपण अतिशय अल्प वयामध्ये, म्हणजे सत्यशील शेरकर एखाद्या तमाशात जाणार, अतिशय आनंद घेणार, ते सत्यशील शेरकरांनी विघ्नर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. आज तुम्ही जिल्ह्यामध्ये हिरो ठरलात. ही कारखान्याची निवडणूक बिनविरोध कशी झाली, काय सांगाल तुम्ही? आता निवडणूक बिनविरोध झाली म्हणजे त्याच्यात काय वेगळा असा काय मी सत्यशील शेरकरांनी काय असा वेगळा फंडा वापरलाय असला काय प्रकार नाही. सगळ्यात महत्त्वाचं का शेठबाबांचे, अण्णांचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा आणि या जुन्नर तालुक्यातील सगळ्या मंडळींनी दिलेली साथ. मग त्याच्यामध्ये आशाताई असतील, वल्लभ शेठ असतील, त्याच्यानंतर खासदार असतील, वळसे पाटील असतील किंवा आम जनता माझ्याबरोबर असलेले सर्वांनी या ठिकाणी साथ दिली आणि त्यामुळं खरं तर ही बिनविरोध करू शकलो. मग त्याच्यात संजय काळे पण आहेत, म्हणजे असे सर्व जी मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि योग्य पद्धतीचं नियोजन जे काय आहे ते केलं. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं का मी डिसिजन हे मला जसं वाटतं तसं मी डिसिजन घेतलं. याच्यात कुणाला इंटरफेअर करून दिलं नाही. मी कुणाला काही त्याच्यातून कुणाकडून काय केलं पाहिजे ही कधी विचारणा केली नाही. मला माझ्या बुद्धीला जे काय वाटलं, जे काय पटलं त्या पद्धतीने मी डिसिजन घेत गेलो. आणि त्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तुम्ही वल्लभ शेठ बेनके, संजय काळे, आशाताई बुचके यांची नावं घेतली. शेतकरी संघटनेने तुम्हाला काही मदत नाही केली का? शेतकरी संघटनेने 100% मदत केली. शेतकरी संघटना तर आहेच आहे ना त्याच्यामध्ये. असं कसं शेतकरी संघटना विसरून चालणार नाही. मग ज्या प्रकारे तुम्हाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तुम्ही वल्लभ शेठचं सहकार्य घेतलं, आशाताईंचं घेतलं, संजय काळेंना बरोबर घेतलं, पण नुकतीच आता कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संजय काळेंबरोबर तुम्ही सुद्धा होता. मग ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्ही वेगळी गाईडलाईन किंवा थोडीशी चर्चा संजय काळेंबरोबर का नाही केली? आणि ही निवडणूक बिनविरोध झाली नाही आणि शिवाय संजय काळेंचं तुमचं पॅनलच पडलं, काय तुम्ही सांगा? नाही, आता याच्यात कसं आहे माहिती का याच्यामध्ये का मी आता या सगळ्यांपेक्षा वयाने छोटा आहे आणि मी गाईडलाईन द्यायचं म्हणजे सांगायचं काय जे मला थोडंफार काय 2-3 गोष्टी वाटल्या ते मी थोड्याफार संजय शेठला सांगायचा प्रयत्न केला. आणि मी त्यांच्याबरोबर होतो ज्या वेळेला कारखान्याची इलेक्शन होती त्यावेळेला मी सांगितलं त्यांच्याबरोबर आहे. ज्या वेळेला मार्केट कमीची प्रोसेस ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं आहे. जरी त्यांना सगळ्यांनी सोडलं होतं तरी मी त्यांच्याबरोबर होतो. सगळ्यांनी म्हणजे कोणी ते नाही मी मानते, म्हणजे तो काय असं म्हटलं तुम्ही वयाने लहान आहे पण तुम्ही एक मास्टर स्ट्रोक म्हणजे विघ्नरच्या निवडणुकीमध्ये खेळलात. तो मास्टर स्ट्रोक मध्ये तुम्ही बिनविरोध त्या ठिकाणी चेअरमन झालात. तर नेमकं तुमचा काय तो असा फंडा होता? मग तुम्हाला काय ते असं एखादा फंडा संजय काळेंना द्यावा असं वाटलं नाही का? नाही, कसं आहे माहिती का, तो माणूस प्रत्येकाच्या याच्यामध्ये मूडमध्ये तुम्ही म्हटले की मी जे निर्णय घेतले ते स्वतः घेतले, कोणाचाही हस्तक्षेप करून दिला नाही. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की संजय काळेंना निर्णय घेता आले नाही आणि त्यांनी स्वतःचे निर्णय नाही घेता इतरांचे निर्णय लादून घेतले? नाही, असं मी म्हणू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं कसं मी तालुक्याच्या म्हणजे तालुक्याच्या बाहेर काही गेलो नाही किंवा कुणाचं मला अनेक जणांनी फोन केले, अनेक जणांनी मला विनंती केली. मला म्हणजे वरचे ज्येष्ठ जे काय असतील त्यांचे पण फोन आले का असं आहे, त्याला तुम्ही ॲडजस्ट करा, तसं आहे, त्याला ॲडजस्ट करा. तर ठीक आहे म्हटलं. मी फक्त तेवढं ऐकलं. त्याच्यानंतर मला जे काय कारखाना चालवताना मला कुठल्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांनी मला सहकार्य केलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून
मी त्या पद्धतीने नियोजन केलं. जुन्नर तालुक्याच्या राजकारणात शेरकर आणि बेनके हा वाद सगळ्यांनाच माहिती आहे. असं असताना ज्यावेळेला अण्णांचं निधन झालं तुमच्या वडिलांचं, त्यावेळेला ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती आणि आळेफाट्यावरती शरद पवारांची सभा झाली, त्या सभेतही वल्लभ शेट्टी सांगितलं होतं की माझं पूर्णपणे सहकार्य सत्यशील यापुढे राहील, एक वडील या नात्याने त्याची सगळी जबाबदारी घेईल. आणि दशकरेत पण वल्लभ शेट्टी बोलले होते. मग जी आता तुमची निवडणूक झाली आपल्या विघ्नर कारखान्याची, ती बिनविरोध प्रक्रिया पार पडली. त्या निवडणुकीत तुम्ही बेनकेंचे काही समर्थक संचालकपदी त्यांना घेतलं नाही, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही बेनकेंचा घात केला? नाही नाही नाही, असला काय माहिती का, तो सगळा जो काही प्रकार आहे तो तसा म्हणजे तो फक्त लोकांना वाटतंय घात केलेला, तसला काही प्रकार नाही. काय आहे, सगळ्यात मत होतं अतुल शेठ बेनके म्हणतो कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना काय आरेतोरे करू शकत नाही. ते माझ्यापेक्षा मोठे, तर त्यांच्याबरोबर चर्चा झाली का. सगळ्यात पहिली चर्चा कधी झाली का, ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका ह्या जाहीर झाल्या आणि संध्याकाळी 7-8 वाजता का हे ठरलं का राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही वेगळी लढणार. त्यावेळेला मला संध्याकाळी हर्षवर्धन पाटलांचा फोन आला रात्री 10-11 वाजता का जुन्नर तालुक्यातलं तिकीट तुला हे पक्षाचं घ्यावं लागेल आणि तुला तिथं उमेदवार म्हणून उभं राहून तुला निवडणूक लढवावं लागेल. तर मी म्हटलं की साहेब मला कारखान्याची निवडणूक आहे आणि मी आत्ताच अण्णांचं असं झालंय आणि मी आत्ताशी तर मी काय याच्यात पडणार नाही, मला कारखाना सांभाळायचा आहे. तर नाही म्हटले तुला उभं राहावं लागेल. नंतर विधानसभेचा नाही, तुमच्या विघ्नरची जी निवडणूक बिनविरोध पार पडली त्या निवडणुकीत बेनकेंच्या गटातील कोणी आपल्याकडे संचालक झाले नाही, याबाबतचा आपल्याला प्रश्न आहे. तर ते सांगतो का तसा काही विषय नाहीये का. जागा वाटपात ज्या वेळेला अतुल शेठ बेनके आणि आम्ही ज्या वेळेला बसलो त्यावेळेला आमची चर्चा झाली, तर अतुल शेठने सांगितलं का मी तुझ्या बरोबर आहे, तुला काय लागतील ना, कुठले उमेदवार लागतात काय घेतात ते तू आपली तुझ्या पद्धतीने घे. त्याच्यानंतर परत असं झालं का नाही पण कार्यकर्ते म्हणतात का तुम्ही असं कसं जाता, आपले कमीत कमी काहीतरी 1-2 तरी कार्यकर्ते पाहिजेत, तर तूच काय तुला घ्यायचे ते घे आणि फक्त मला नाव सांग का बुवा हे घेतलेत म्हणून. म्हणजे अतुल बेनकेंच्या फेवर मधले, अतुल बेनकेंच्या फेवर का बुवा हे राष्ट्रवादीचे असतील, मग 1 असतील 2 असतील घेतले का तरी चालतील. मला माझ्या ह्याच्यात काय आहे, विघ्नर कारखाना हा सर्वपक्षीय सगळ्यांचा आहे, हा काही एकटा कोणाचा नाही, याच्यात सगळेजण आहेत. ते पहिल्यापासून राष्ट्रवादीचे जे आहेत त्यांचे आमचे घरचे फॅमिली रिलेशन आहेत आणि चांगले संबंध आहेत. ती मंडळी माझ्याबरोबर होतीच, अतुल शेठला सांगितलं ही मंडळी आहे. पण तरी पण बुवा शेवटच्या क्षणाला त्यांचं म्हणणं होतं का बाबा अमुक माणूस तुम्ही घ्यायला पाहिजे. मी सांगत होतो बा तो घेतो तर मग मला हा अमका ऍडजस्ट करून घ्या. नाव मी घेऊ शकत नाही कारण जो घेतले नाही त्यामुळे तुमचे संबंध दुरावले कसं वाटत नाही तुम्हाला? दुरवले का नाही म्हणजे कसं आहे, आता दुर्वाईचा काही विषयच नाही, तर ते जर इथं नाहीच आहे तालुक्यात तर जवळ यायचा विषयच नाही. ते जर समजा असते जवळ तर मग काय दुर्वाईचा काही विषय नाही तसा. नाही मग आता विधानसभेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये तुम्ही शरद सोनवणेंचं काम केलं असं तुमच्यावरती आरोप होतो? नाही असा काही विषय नाही. आमचा म्हणजे काँग्रेसचा जर कॅन्डिडेट होता तर मी बाकीच्या काँग्रेसचा कॅन्डिडेट असेल मग काँग्रेसच्या कॅन्डिडेटला मतं कमी का पडली? 5,000 मतं. जर जुन्नर तालुक्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम समाज जो काँग्रेसला मानणारा समाज आहे, असं असताना तुमच्या कॅन्डिडेटलाही मतदान कमी झालंय आणि कारखान्याची एक वेगळी वोट बँक आहे ना, असं का झालं? हा ते आहे. पण आता तो कसं आता तो उमेदवाराच्या याच्यावर डिपेंड आहे, प्रचाराचं नियोजन असेल किंवा काही गोष्टी असतील किंवा काय फरक असेल. आता त्यांच्या गावामध्ये जर त्यांना 300 मत पडत असेल, सत्यशील शेरकर जर त्याच्या गावात त्यांना जर 600 मतदान जर करत असेल आणि 300 मतदान त्यांच्या गावात त्यांना काँग्रेसला होतंय आणि 400 मतदान जर मनसेला होतंय, तर आमदारकीचा उमेदवाराला त्याच्याच गावात जर त्याला जास्त मतदान पडत नसेल म्हणजे काँग्रेसचा उमेदवार चुकला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? एकतर विधानसभेची उमेदवारी तुम्हाला मिळणार होती, तुम्हाला हर्षवर्धन पाटलाचा फोन आला होता आणि मग ती उमेदवारी गणपतराव फुलाड्यांकडे गेली. मग काँग्रेसचा ह्या वेळेचा विधानसभेचा उमेदवार चुकलाय असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे का, की ज्या उमेदवाराला आपल्या गावात सुद्धा मतं मिळाली नाही? चुकला असं म्हटलं तरी काय वाटणार नाही, चुकलं असं. मग तुमच्यानंतर कोणाला उमेदवार द्यावी असं तुम्ही आग्रह धरला नाही का पक्षश्रेष्ठींकडे? नाही असं काही नाही, आग्रह वगैरे काही केलेलं नाही मी. किंवा म्हणजे इच्छुक होते, मारुती बाळ इच्छुक होते, गणपतराव फुलोडे इच्छुक होते. नाही ज्येष्ठ नेते तुमच्याकडे आपले बाळासाहेब खिल्लारी यांना थेट उमेदवारीसाठी मातोश्रीवर जावं लागलं शिवसेनेकडून उमेदवारी घ्यायला. हो नाही बरोबर ना, त्यावेळेला म्हणजे आता त्याला आधीच्या टाइम 6-7 वर्ष झाली असतील माझ्या. त्यांना न्याय मिळाला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही त्यावेळेला कसं आहे माहिती का, सिच्युएशन वेगळी होती, त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती. त्यावेळेला जर सेनेतून ते जर उभं राहत होते तर एखाद्या वेळेला ते निवडून पण येऊ शकत होते. त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती. आज जर तुम्ही म्हटले मग तुम्ही ह्या वेळेला बाळासाहेबांना उमेदवारी नाही दिली, हा तुमचा मत होता. कसं आहे
त्यावेळेची त्यांची परिस्थिती आणि यावेळेच्या परिस्थितीत फरक आहे. आज त्यांची तब्येत बरोबर नाही आहे आणि मग ते सगळं एकंदरीत जर वातावरण बघितलं तर काय आहे माहिती आहे का, विधानसभेला असं आहे का आज शेवटच्या 8 दिवसामध्ये काय कुठल्या पद्धतीचं क्लायमेट तयार होईल हे काय आज सांगू शकत नाही. शेरकर साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र कमी असताना शेठबाबांनी राजाराम बोरकर यांच्यासारखा एक कार्यकुशल MD या ठिकाणी घेतला. ऊसाचं क्षेत्र वाढलं. नंतर त्याच बोरकरांनी त्यांच्या गावाकडे अनुराज कारखाना काढला. या कारखान्यामध्ये विघ्नर कारखान्याची भागीदारी आहे. एवढंच नाही तर शेरकर फॅमिलीही त्यांचे सभासद आहेत असं लोक म्हणत आहेत. काय सांगाल आपण? नाही तर तसला काही प्रकार नाही येतो. त्यांनी तो त्यांच्या पद्धतीने काढलेला आहे. त्यांचे नातेवाईक आहेत वगैरे काही त्यांनी तो मिळून तो काढलेला आहे. कारखान्याचा काही संबंध नाही. विघ्नरचा अनुराज कारखान्याचे काही संबंध नाही. नाही काही नाही. विघ्नरचा नाही आणि शेरकर फॅमिलीचा पण काही नाही. साहेब, विघ्नर कारखान्याचे कर्मचारी अनुराज कारखान्याचे सभासद, काय सांगाल आपण? नाही आता कसं आहे माहिती का, त्यावेळेला बोरकर साहेब इथं होते. कारखान्याचे कर्मचारीच नाही तर कारखान्याच्या व्यतिरिक्त जे काही संबंध आहेत त्यांचे ते त्याच्या व्यतिरिक्त तुमचे त्यांचे चांगले संबंध होते. तुम्ही पण त्यांचे सभासद आहेत की आहेच आहेत ना. चेअरमन साहेब, कारखान्याच्या कर्मचारी जर तिकडे सभासद होतोय, तुम्हाला सांगून झाले का न सांगून झाले का परस्पर झाले? नाही आता तो कसं आहे माहिती का, आता तो 5-6 वर्षापूर्वीचा विषय तो, आता मला त्याच्यातले डिटेल नाही. पण त्याच्यानंतरचं तर काय म्हणजे तुमच्या नानुराचे आज कुठलेही संबंध राहिलेले नाही. शेअर्सन वगैरे हा व्यक्तिगत संबंध विचारत नाही. कारखान्याचे तुमचे काही संबंध आहेत का? अजिबात काहीच नाही. सत्यशील दादा, कारखान्याची एक ITI आहे. या संस्थेला आपण प्रत्येक वर्षी वार्षिक सभेमध्ये काही रक्कम कपात करतो. ही ITI कोणाच्या मालकीची? ही संस्थेची, शेतकऱ्यांच्या मालकीची. हा प्रश्न विचारायचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही का विचारला तर त्याच्यावर एक शब्द आहे खाजगी म्हणून. जो आपण अहवाल देतो किंवा काय देतो त्याच्यावर तो खाजगी शब्द आहे. तो खाजगी शब्द काय आहे, कशासाठी आहे तर सगळ्यात बद्दल विना अनुदानित ज्या संस्था आहेत त्याच्यासाठी तो खाजगी शब्द जर टाकला तरच त्याला परवानगी मिळते, अन्यथा परवानगी मिळत नाही. आणि तेच शासनानेच आपल्याला सांगितलं का याच्यावर तुम्ही ते खाजगी शब्द टाका, त्यावेळेला तुम्हाला ती परवानगी मिळेल. म्हणून तो आपण शब्द टाकला आणि मग ती ITI ची आपल्याला परवानगी मिळाली. कारखान्याचा जो ITI आहे तो सगळ्या सभासदांच्या मालकीचा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, सगळ्यांच्या मालकीचा आहे. तो कारखान्याच्याच मालकीचा आहे. ITI म्हणजे ती विघ्नर ट्रस्ट आहे आणि त्या विघ्नर ट्रस्टमधून आपण ITI चालवतो. आज माझ्या माहितीप्रमाणे 250 मुलं तिथं शिक्षण घेत आहेत. आपण त्याच्यातून इंग्लिश मिडियम चालवतो. आज 1000 मुलं तिथं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण घेत आहेत. त्याच माध्यमातून चालवतो. तो खाजगी नाही आहे, कारखान्याचाच मालकीचा आहे. कारखान्याचाच मालकीचा आहे म्हणजे जे डायरेक्टर बोर्ड कारखान्याचा आहे तेच डायरेक्टर बोर्ड त्या ट्रस्टचा आहे, विघ्नर ट्रस्टचा आहे. आपला जो कारखाना आहे या कारखान्याला तुम्ही काँग्रेसची ताकद फक्त कारखान्यापुरतीच वापरतात असं तुम्हाला वाटत नाही का? की काँग्रेस हा पक्ष जुन्नर तालुक्यात मोठा व्हावा, युवकांचं संघटन वाढावं, कुठेतरी तुमच्याकडे एखादी अजून वेगळी संस्था यावी, जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, जुन्नर नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी तुम्ही वेगळं लक्ष का घालत नाही की फक्त तुम्ही ती ताकद काँग्रेसची कारखान्यापुरतीच वापरतात असं तुम्हाला वाटत नाही का? नाही काँग्रेसची ताकद वापरतो किंवा काय तसा काही विषय नाही येतो. काय सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे माहिती आहे का, मी गेले 1-2 वर्षापासून म्हणजे एका सध्या कारखाना बघतोय. तर माझं टार्गेट फक्त कसं आहे का, सगळ्यात महत्त्वाचं का जी शेतकऱ्यांची संस्था सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक नाडी ज्या संस्थेवर अवलंबून आहे ती संस्था सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित चालवणे हा माझा सगळ्यात महत्त्वाचा. तुम्ही आर्थिक नाडीचा विषय काढला तर मग इतर जे आपल्या शेजारचे जे कारखाने ऊस कारखाने त्या ठिकाणी ऊसाचा दर जास्त दिला जातो, आपल्याकडे का कमी? नाही असं काही नाहीये. दूध ऊसाचा दर जास्त दिला जातो किंवा काय करतो. आजची परिस्थिती काय आहे, आजची परिस्थिती कारखान्यात अडचण येते. का अडचण येते? साखरधंदा पूर्ण महाराष्ट्र राज्यात नाही तर भारतातला साखरधंदा सध्या अडचण येते, त्याच्यामुळे कारखानदारी अडचण येते. भीमाशंकर कारखाना जो शेजारी आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही, तो प्रॉफिट मध्ये, आणि आपल्यावरती कर्ज आहे. आपल्या कारखान्यावरती कसलं कर्ज आहे, कुठलं कर्ज आहे? कारखान्यावरती कर्ज आहे तुम्ही जे म्हणता, कर्ज कुठलं? जे थकलेलं असतं, जे कारखाना भरू शकत नाही किंवा वैयक्तिक समजा मी कर्ज घेतले त्याची मी कर्ज भरू शकत नाही आणि ते जर हप्ते त्याचे 4-4 हप्ते जर थकलेले तर मी कर्जामध्ये आहे, म्हणजे कारखाना कर्जामध्ये आहे. पण जर रेग्युलर जर कर्ज असं, रेग्युलर कर्ज घ्यावंच लागतं. आज शेतकऱ्यांना पैसे देतोय, शेतकऱ्याचा ऊस आणला त्याला आपण पैसे देतोय, ते कशावर देतोय? ते कर्ज घेऊनच देतोय ना. ज्या वेळेला कारखान्यातून साखरेचं पोतं बाहेर पडतं
ते पोतं पाडल्यानंतर बँक त्या साखरेवर आपल्याला पैसे देते, ती साखर विकल्यानंतर ते बँक ते पैसे कापून घेते, म्हणजे ते कर्ज झालं. पण ते थकीत आहे का? नाही, त्याचे हप्ते रेग्युलर चाललेत. मग कोजनचा प्रकल्प केला, तर त्याच्यासाठी कर्ज घेतलं. आज कोजनचा प्रकल्प चाललोय, त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात. पण ते पैसे कुठं जातात? आज तक तो कोजनचा प्रकल्प तेच पैसे, कर्जाचे पैसे तोच प्रकल्प फेडतोय. आपल्याला वेगळे पैसे घालायला लागत नाही. उद्या 2 वर्षांनी 3 वर्षांनी तो जर प्रकल्प क्लिअर झाला, नील झाला, तर पूर्ण 100% प्रॉफिट हा शेतकऱ्याला होणार. FRP चे पैसे 14 दिवसात देणे बंधनकारक असतं, मात्र आपल्याकडून लेट होतं, महिना 1.5 महिने. काय नेमकं सांगा? काय होतं माहिती का, आपल्याकडून लेट होतं असं नाही. पूर्ण साखर कारखानदारी ही 14 दिवसात पैसे देऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं का, साखर पडल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात बँकेचे काही विषय असतात, ते सगळे क्लिअर झाल्यानंतर मग पैसे उपलब्ध होतात. साधारण महिन्यात, 1.25 महिना, 1.5 महिना पैसे उपलब्धसाठी जातो आणि मग त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांना तो पैसा देतोच. सत्यशील दादा, कारखान्याची स्थापना स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांनी केली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधलं त्यांनी एकही टिपरू कार्यक्षेत्राबाहेर जाऊन दिलं नाही. प्रसंगी असा प्रकार जर घडला तर त्यांनी अनेक प्रकार केले, पण टिपरू जाऊन दिलं नाही. आज मात्र तुमच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस बाहेरच्या कारखान्याला जातोय. याला जबाबदार कोण? काय सांगाल तुम्ही? नाही, असं नाही भरपूर ऊस जातो असं काही नाही. भरपूर ऊस येतो पण ना, आपल्याला आपलंच कार्यक्षेत्र आहे, त्याच्यातून आपल्याला भरपूर ऊस येतो सुद्धा. आणि साहेब, आपण ऊस आणतो गेटकेनचा, तो बाहेरचा आणतो. आपलं कार्यक्षेत्र सांगते मी, आपल्या कार्यक्षेत्रातलाच आणतो. पण आता कसं आहे माहिती का, समजा तुम्हाला म्हणायचंय का आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर कारखाना आपला ऊस घेऊन, प्रश्नच नाही. बरोबर आहे. त्यांची पण काही 14 गावं जोडलेली होती पहिली आपल्याकडं. त्यांचे संबंध आहेत, त्यांचे काही संबंध असल्यामुळं, त्यांचे जवळचे काही मंडळी असल्यामुळं काही विषय थोडं. शेठबाबांचं धोरण चुकीचं होतं असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, असं मी म्हणत नाहीये. त्यांचं धोरण चुकीचं होतं असं नाही. त्यावेळेला कारखाना नव्हता. कुठला कारखाना नव्हता? भीमाशंकर कारखाना नंतर झाला ना. चेअरमन साहेब, भीमाशंकर कारखान्याला आपण ना हरकत दिली. भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र फक्त आंबेगाव तालुका, आपल्या कारखान्याचं कार्यक्षेत्र जुन्नर आणि आंबेगाव हे 2 तालुके. मग असं असताना त्यांचं कार्यक्षेत्र आपल्याकडे नसताना ते राजरोसपणे ऊस नेत आहेत आणि आपण आता गेटकेनचा ऊस आणतोय. आपलं धोरण चुकीचं आहे असं वाटतंय का? नाही, असं नाही विषय. सगळ्यात महत्त्वाचं कसं होतं माहिती आहे का, काही वेळेला कधी काही गोष्टीचं धोरण चुकलं जातं. म्हणजे कसं चुकलं जातं सांगतो तुम्हाला. काही 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी आपण एक धोरण ठेवलं होतं. काय, 265 जो ऊस आहे त्या ऊसाला फायबर नाही, त्याला रिकव्हरी नाही, त्याचं टनेज जास्त नाही, तर त्याला कारखान्याला जसा तोटा आहे तसा शेतकऱ्याला जास्त तोटा आहे. कारण तो जर लावला तर ते जमिनीतलं सगळं काय अन्न रस काय असेल तो सगळं उडतं, जमीन पण त्याचा ऱ्हास करतं आणि फक्त टनेज चांगलं मिळतं. मग आपण धोरण ठेवलं काय का ऊस 265 ऊस आपण शेतकऱ्यांना लागवडीला बेनव द्यायचं नाही. पण शेतकऱ्यांना नवीन आलं तो 100 टन ऊस निघतो, 80 टन ऊस निघतो. मग कुठून तरी बेन आलं, मग ते बेनं त्यांनी दिल्यानंतर मग साहजिक शेतकरी थोडासा तिकडे वाढव. मग थोडंसं त्यावेळेला आपण विचार चला ठीक आहे, रिकव्हरी कमी तर कमी, थोडासा लॉस होऊन पण आपण शेतकऱ्याला बेन देऊ. तर थोडंफार अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे थोडंसं मग तो एकदा गेला तिकडं, मग 2-3 वर्ष घातलं. पण आज बऱ्यापैकी आपल्याकडे सगळा ऊस आपल्याकडे येतो. पण असं काही नाही का आता शेवटी कसं आहे का, म्हणजे त्याचे भांडणं तडणं काही नाही. आता आज आम्ही म्हणजे भीमाशंकर समन्वयाची भूमिका आमची आहे आणि व्यवस्थित आम्ही शेतकऱ्याला ते पण व्यवस्थित हँडल करतात, आम्ही पण शेतकऱ्याला हँडल. काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं येते की काट्यामध्ये काहीतरी काटा मारला जातो किंवा काय, मग तुम्ही शेतकऱ्यांना बाहेरून काटा करवण्यास परवानगी का देत नाही? परवानगी आहे की, परवानगी आहे. हो, असं नाही शेतकऱ्याला आपला काटा निर्दोष किंवा चांगला आहे हे तुम्ही कसं सिद्ध? काय आहे तुम्हाला एक सांगतो, काटा कॉम्प्युटराइज काटा आहे. आज तुम्ही आता जरी गेले तर कॉम्प्युटराइज काटा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं का म्हणजे काटा चेकिंगचे जे हे असतात ना त्यांची टीम पण येते, ती कधी पण येते, अर्ध्या रात्रीला येते किंवा रात्री येते, दिवसा येते, कधी पण येते. त्यांचे वेट घेऊन येतात, ते चेक करतात. कॉम्प्युटराइज असल्यामुळे त्याच्यात बदल करता येत नाही. कारण शेतकरी हा कधी पण येऊ शकतो, त्याच्या गाडीबरोबर येऊ शकतो, तो वजन बघू शकतो, रिकाम्या गाडीचं वजन बघू शकतो, बाहेरून वजन पण करून आणू शकतो, काही अडचण नाहीये. तर माझा दादा आपल्याला प्रश्न आहे की विघ्नर साखर कारखान्याची जी निवडणूक होती ती आपण बिनविरोध केली, मात्र आपली सोसायटी शिरोलीची आपल्याला बिनविरोध करत यश का आलं नाही? काय आलं, ती पहिलीच माझी निवडणूक होती आणि मग
काही लोकांना वाटलं असेल किंवा काय इलेक्शनमध्ये आता ह्याला काय जमणार नाही किंवा करता येणार नाही किंवा काय, आणि त्यामुळं मग ती इलेक्शन लागली. मी त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला की होऊ नाही इलेक्शन झाली म्हणजे काय होतं का स्थानिक वाद किंवा हा आपला तो दुसऱ्याचा किंवा काही गोष्टी त्या घडतात, त्या होऊ नाही त्याच्यासाठी प्रयत्न केले, पण ती काही झाली नाही. आणि मग इलेक्शन म्हणजे तुम्हाला अपयश आलंय तुम्ही मान्य करा. हा, बिनविरोध करण्यात अपयश आलंच म्हणायला लागेल. काय त्याला सत्यशील दादा, कारखान्याचा कारभार अतिशय चांगला आहे. शेठबाबांनी कारखाना घडवला, अण्णांनीही त्याला साथ दिली आणि तुम्हीही चांगल्या पद्धतीनं काम करतायत. कारखाना आज आर्थिक अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीला मोठ्या प्रमाणात खर्च झाला. नुकताच आपण त्या ठिकाणी स्वतःचं कार्यालय असं आवाढव्य तयार केलेलं आहे. स्वतःसाठी महागडी गाडी घेतलेली आहे. असं वाटत नाही हे पैसे जास्त खर्च होतात कारखानदारी अडचणीत असताना? काय आहे माहिती आहे का कारखानदारी अडचणीत नक्कीच आहे. काटकसर करतोय, सगळ्या गोष्टी आम्ही पाळतोय. जे काय सगळ्यात महत्त्वाचं ऑफिस, तुम्ही म्हणजे म्हणता ऑफिस तर पाहिजे बसायला. हां, तर तुम्ही म्हणाल का मग पहिलं ऑफिस नव्हतं का? ऑफिस होतं पण ते साईडला होतं. मी ज्या ठिकाणी ऑफिस जे केलेलं आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला गेटच्या आतमध्ये सभासद येतो, शेतकरी येतो, तर तो माझ्या ऑफिसच्या दरवाजावरून जातो. ज्या वेळेला तो आतमध्ये ऑफिसमध्ये जातो, प्रशासकीय इमारतीत जातो, मग तो अकाउंटला जातो, शेतकरी ऑफिसला जातो किंवा काय असेल ते प्रशासकीय ऑफिसमध्ये तो कुठेही गेला, त्याला जर अडचण आली तो माझ्या ऑफिसमध्ये त्याला यायला सोपं आहे. किंवा सहज तो माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो, कुठल्या काही गोष्टीवर चर्चा करू शकतो, त्याला चांगला सल्ला मिळू शकतो किंवा त्याच्या चर्चेतून मला चांगला सल्ला किंवा सूचना मिळू शकते. हा उद्देश ठेवून ऑफिस काढलेलं आहे, ऑफिस तयार केलेलं आहे. दुसरं बघा सगळा गाडीचा. आता सगळ्यात महत्त्वाचं का गाडी, लोक दीड कोटी रुपयाच्या गाड्या वापरतात. फिरायला एवढं लागतंय का दरवेळेला साखर टेंडरला आठवड्यातून 2 दिवस मी पुण्याला जातो. आज पुण्याला जायचं तर म्हटलं तरी पहिल्यांदा 1 तास लागायचे, आता 3 तासाच्या वरती वेळ लागायला लागलाय. आणि मग या कमीत कमी गाडीत तरी थोडंसं आपल्याला आराम मिळाला पाहिजे, हा उद्देश. शेतकऱ्यांशी संपर्क व्हावा म्हणून तुमचं कार्यालय पुढे घ्यायला पाहिजे, दुमतच नाही. मग या अगोदरचं कार्यालय पाठीमागं होतं, जुन्या लोकांचं चुकलं असं तुम्हाला म्हणायचंय? आता चुकलं म्हणायचं तर वाणी साहेब तुम्ही पण होते त्यावेळेला, तुम्ही पण त्या सल्ला द्यायला पाहिजे होता. चुकलं नाही म्हणजे आमच्यासह जुन्या लोकांचं चुकलं असंच तुम्हाला सांगायचं आहे? असं मला म्हणायचं नाही, पण त्यावेळेचा डिझाईन किंवा काय असेल गोष्टी त्यावेळेला असेल. पण थोडंसं आता कसं आहे, त्यावेळेला आपण भाकरी खात होतो, आता थोडीशी रोटी खायला लागलोय. सत्यशील दादा, शेठबाबांनी अण्णांनी शेतकरी संघटनेशी संबंध बरेच ठेवले. शेतकरी संघटना वेळोवेळी आक्रमकच राहिली, परंतु तुमच्या काळामध्ये शेतकरी संघटनेला तुम्ही कव्हर केलं, नवे तर आपलंच केलं. जे तानाजी शेठ बेनके शेवटपर्यंत संघर्ष करत राहिले, परंतु आता सध्याच्या काळामध्ये तानाजी शेठ बेनके तुमच्या शेजारी बसून तुमची स्तुती करतात. काय नेमकं झाले? काय जादू आहे? नाही काय माहिती का, जादू बिदू काय नाही. सगळ्यात महत्त्वाचं का मी प्रत्येकाच्या याच्यानुसार त्याचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. आज तानाजी शेठ असतील, माझ्या वडिलांच्या जागेवर आहे, त्यांचं वय बघितलं तर ते माझ्या वडिलांच्या जागेवर. मग त्यांनी दिलेल्या सूचना, त्यांना जे काय अपेक्षित आहे ते कितपत आपल्याला करता येतंय, याच्यात कितपत बदल करायला पाहिजे, ठीक आहे, त्याच्यानुसार मी काही गोष्टी त्यांच्या ऐकल्या. कारखान्याच्या जुन्या गाड्यांचा लिलाव झाला. या लिलावात 2 गाड्या तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना कमी भावात दिल्या. जर लिलाव झाला तर मग बोली काय लागली नाही? नाही, तुम्ही जे म्हणताय ना जवळच्या नातेवाईकांना गाड्या दिल्या, तर सगळ्यात महत्वाचं गाड्या एकच गाडी विकली. गाडी विकतानाच एक गाडी विकलेली आहे. सगळ्यात महत्वाचं का गाड्या 3 विकायच्या होत्या. त्यात काय होतं माहिती का व्हॅल्युएशन काढतो गाडीचं व्हॅल्युएशन काढल्यानंतर कंपनी कसं करते, कंपनी ज्या दिवशी रजिस्ट्रेशन झालं त्या दिवसापासूनचं व्हॅल्युएशन देते. आता कारखान्याची गाडी ही थोडीशी रफच वापरलेली असते आणि मग जो घेणारा येतो ना त्याला कसं वाटतं की ही गाडी स्वस्तात मिळाली पाहिजे. आम्ही काय विचार करतो, आम्हाला व्हॅल्युएशनच्या खाली जे व्हॅल्युएशन आहे त्याच्या गाडी विकायची नाही. मग गाडीचं लिलावाला काढली, गाड्या गेल्या नाही तर मग काय करायचं, तर मग एक गाडी आम्ही ITI ला दिली.
ITI ला त्यांना प्रोजेक्टसाठी ती गाडी लागत होती, मग त्यांना ती गाडी दिली, त्या गाडीचं DI इंजिन होतं. मग ती मुलं त्या गाडीच्या याच्यावर जे करतात, मग एक गाडी MD साहेबांना गाडी घ्यायची होती, मग ती गाडी एक जुनी गाडी ती MD साहेबांना ठेवली, आणि एक गाडी आहे ती आम्ही फक्त एकच गाडी विकली, ती पण कोणाला विकली ते गाड्या 3 विकल्या का 2 विकल्या हा भाग नाही, जी एक गाडी तुम्ही विकली ती मॅनेज करून स्वस्तात विकली असा आरोप होतोय, याच्याबद्दल काय? नाही नाही, असला काही प्रकार पण नाही. आणि ती गाडी कोणाला आता दिलेली हे पण मला माहित नाही म्हणजे त्याचं नाव माहित नाही. प्रक्रियेत होतं का? प्रक्रियेत होतो, नाव माहित नाही. म्हणजे कसं का तो जवळचा असता तर मला त्याचं नाव लक्षात राहिलं असतं, तो जवळचा नाहीये त्याच्यामुळे माझं नाव नाही लक्षात त्याचं कोणाला दिली ते. सत्यशील दादा, आजवर शेरकर कुटुंब विधानसभा असेल, लोकसभा असेल, विरोधकांनाच मदत करीत आला असा आरोप होतो. विधानसभेला तुमचा बेनकेंना विरोध म्हणून तुम्ही शिवसेनेला मदत करता, यावेळेस मात्र तुम्ही शिवसेनेला मदत न करता शरद सोनवणेंना मदत केली असा तुमच्यावर आरोप होतोय. नाही नाही, आरोप आता आरोप होतातच, आरोप सगळेच होतात. जर काम मी सांगितलं मगाशी का तुम्हाला मी काँग्रेस पक्षाचं काम केलं, लोक म्हणतात का बा तुम्ही शरद सोनवणेचं काम केलं, आशाताईचं केलं, अतुल शेठचं केलं. असला काही प्रकार नाही, मी काँग्रेसचं काम केलं, मी काय कुणाचं काम केलेलं नाही. काँग्रेस बेनकेंचा तुमच्या कुटुंबाचा दुरावा असताना तुम्ही शिवसेनेला मदत करत नव्हता असं तुमचं म्हणणं आहे? काय 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 बेनके कुटुंबाचा तुमचा दुरावा असताना तुम्ही शिवसेनेला मदत केली नाही असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, सेनेला मदत केलेली की सेनेला मदत आम्ही केलेली आहे, त्याच्याबद्दल तो म्हणणं आहे. पण कधी ज्या वेळेला ज्या गोष्टी योग्य वाटल्या, ज्या वेळेला जो कॅन्डिडेट योग्य वाटला त्या वेळेला आम्ही त्या कॅन्डिडेटला मदत केलेलीच आहे की. आज पण आम्ही काय असं काही नाही का कुणाला मदत करायची कुणाला नाही असं काय ठरवून करतो, असा काही विषय नाही. पण जो चांगला कॅन्डिडेट आहे, जो काम करतो, त्याला मदत केलीच पाहिजे. तुम्ही विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन आहात. जुन्नर तालुक्याचे युवक काँग्रेसच्या ठिकाणी एक मोठं उमदा नेतृत्व या ठिकाणी तालुक्यात आहे. मग तुमच्या स्वप्नातला जुन्नर तालुका कसा असेल? आज चेअरमन म्हणून तुम्ही सांगा, नाहीतर मग तुम्ही भावी आमदार म्हणून सांगा. तुमच्याकडे दोन्ही अँगलने असं या ठिकाणी युवक बघतायत, तुम्ही काय संदेश द्याल? एक तर या ठिकाणी युवकांना रोजगार नाहीये, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची MIDC नाही, तुमचे भविष्याचे प्रोजेक्ट काय असतील? नाही, ही परिस्थिती सत्य, ही परिस्थिती खरी का आज जुन्नर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात युवक आहे. परंतु काय आलंय का आपल्या तालुक्यात MIDC नाही किंवा कुठल्या प्रकारचं रोजगार उपलब्ध नाही, आणि बऱ्यापैकी बरेचसे म्हणजे तरुण असे आपल्याकडे फिरतात, त्यांना रोजगार पाहिजे, हे 100% खरं. काहीतरी या जुन्नर तालुक्यामध्ये प्रोजेक्ट पाहिजे, हे पण खरं. प्रोजेक्ट एक नसेल तर हाय त्याच्यामध्ये काय डेव्हलप करायला पाहिजे हा पण महत्त्वाचा विषय. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे का सत्यशील शेरकर ह्या जुन्नर तालुका बदलू शकत नाही म्हणजे कसं काही एकटा काही करू शकत नाही, याला सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं मी आज काय करतो, मी कारखाना चालवतो, माझं कॉन्सन्ट्रेशन सध्या कारखान्यावर आहे. का कारखाना चांगला चालला पाहिजे, का या कारखान्याला आज 25,000 एकर ऊसाचं गळीत मला करायचंय, 10.5 लाख टनाचं या वर्षीचं मला गळीत करायचंय. कितीतरी कोटी रुपये ह्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मला द्यायचे. एखादा जर गाई बसली ना तर तुम्ही 4 लोक त्याला उठून उभं करू शकता त्या गाईला, पण एखादा जर हत्ती बसला तर त्या हत्तीला तुम्ही ना उठवू शकत नाही. तर ही कारखान्याची आर्थिक नाडी ही शेतकऱ्यांची या कारखान्यावर डिपेंड आहे. हाय त्यांना जे काय आज आहे ना ते तर कमी कमी व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. पुढं काय करायचंय ते त्यावेळेला करू. मग आत्ताची कारखान्याची स्थिती काय, तुम्हाला कसं वाटतं? आत्ताची कारखान्याची परिस्थिती काय? चांगली? त्याच्या परिस्थिती नाही, कारखान्याची परिस्थिती चांगली आहे, कारखान्याची परिस्थिती एकदम चांगली. अडचण कसलीच नाही. साखरेचे बाजारभाव कधी कमी होतील कधी वाढतील याचा भरोसा नाही. आज आपल्याकडं जुनी कमीत कमी 3-3.5 लाख पोती शिल्लक आहे साखरेची. 19 रुपये किलोनी साखर जात होती, त्यावेळेला मला म्हणत होते का रे तू साखर विक. मी म्हटलं थांबा, विकतोय थोडी मी साखर विकत आलो. आज तीच साखर जर 2700-2800 रुपयांनी जात असेल तर याच्यातला फायदा हा शेतकऱ्यांचा फायदा. तर साखर ही कमी पण होऊ शकते आणि वाढू पण शकते, याच्यावर कोणी तसं संशोधन काही जास्त केलेलं नाही. पण होणारा फायदा शेतकऱ्यांचा होणारा फायदा या दृष्टीने आम्ही सगळी ती म्हणजे आजची परिस्थिती कारखान्याची अतिशय चांगली आहे. कारखान्याची परिस्थिती चांगली आहे, कारखान्याची परिस्थिती याच्यापेक्षा चांगली होणार पण आहे. आणि त्या पद्धतीने आमची सर्व
म्हणजे चेअरमन, आमचे सर्व संचालक, व्हाईस चेअरमन, सर्व अधिकारी यांची सगळ्यांची वाटचाल चालू आहे. नक्कीच हा कारखाना या महाराष्ट्रात 1 नंबरला नक्कीच राहील. म्हणजे आता तुम्ही कमी वयात ह्या कारखान्याचे चेअरमन झालात आणि तुम्ही कारखान्यात चांगल्या प्रकारे स्थिरावला असं तुम्हाला म्हणायचंय. म्हणजे कारखाना व्यवस्थित सुरळीत चालू आहे आता. हा, कारखाना व्यवस्थित चालू आहे. मग ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी मार्गी लावतात त्या प्रकारे युवकांचे प्रश्न आहेत. आपल्याकडे जे यशवंतराव स्मारक ज्या ठिकाणी होणार होतं येडगाव धरणाजवळ, ते स्मारकाचं बरेच 2-3 वर्षापासून काम पेंडिंग पडलेलं आहे. जवळपास 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट, 1.5 कोटी झाले, भिंतीचंच काम झालं, रस्त्यांचंच काम झालं आणि एक चांगला प्रोजेक्ट हा जर झाला त्या ठिकाणी युवकांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळू शकते, त्या ठिकाणी व्यापार वाढू शकतो आणि पर्यटक येऊ शकतात. जर हा प्रोजेक्ट लवकर झाला नाही तर आपली भूमिका काय असेल? नाही, काय आहे माहिती का, तो प्रोजेक्ट पण झाला पाहिजे. युवकांना ज्या ज्या ठिकाणी काही 2 पैसे मिळतील, काहीतरी नोकरी धंदा मिळेल, या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन वाढेल, या दृष्टीने ज्या ज्या काही योजना आहेत त्या करण्यासाठी तर मी तर प्रयत्न राहणारच आहे, त्याबद्दल वाद नाही. म्हणजे वेळ प्रसंगी ज्या ज्या आंदोलन पण करू, मग कुठला मुद्दा असेल पण त्या मुद्द्याला पण अर्थ पाहिजे. कुठल्या मुद्द्यावर आंदोलन केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, त्याच्या मागं काय अडचण आहे. जर कारखाना कसा तरी आज आम्ही डिझेलला माग असून आम्ही कसं तरी कारखान्यातून ऊस शेतकऱ्यांचा तोडून आणतोय, कारखाना चालवतोय, आणि जर तुम्ही तिकडनं आडतच नसेल तर पोरात येणार कुठून? तुम्ही जर नुसते आंदोलनच करत राहिले, नुसते ओरडतच राहिले तर पैसा आणायचा कुठून? तसं जर उद्या पाण्याचा प्रश्न आहे मोठा, आज पाणी खाली चाललंय, पाणी थांबवणार कोण? जर हे पाणी जर थांबलं नाही तर त्याच्यासाठी आंदोलन करावं लागणार, आम्ही उतरणार रोडवर, विलाज नाही त्याला. शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने ज्या ज्या गोष्टी असतील, युवकांच्या बाजूने ज्या ज्या गोष्टी असतील, या जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या बाजूने ज्या ज्या गोष्टी असतील त्याच्यासाठी आंदोलन काय करू? शेरकर हा वाद बाजूला ठेवून तुम्ही जुन्नरच्या विकासासाठी बेनके, शेरकर, बुचकेताई तुम्ही सगळे एकत्र यायला तयार आहात? हा, सगळे एकत्र येतील ना. विकास काय करायचंय? सगळ्याला विकासच करायचंय. आमदार व्हायचंय त्याला काय करायचंय? विकास करायचा. ज्याला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचंय त्याला काय करायचंय? विकासच करायचाय. मी आज कारखान्याचं चेअरमन आहे, काय करतोय? विकासच करतोय ना. शेतकऱ्यांना 2 पैसे त्याच्या पदरात कसे पडतील, त्याची दिवाळी कशी चांगली झाली पाहिजे, हा दृष्टी ठेवूनच त्याचा मी विकासाच्या दृष्टीने वाट करतो. ही पण समस्या होय, ती पण समस्या होय. फक्त वेगवेगळे जो तो ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पार्टनी समस्या करतो. एवढ्या वर्ष तुम्हाला असं वाटत नाही का की जुन्नर तालुक्यात गेले 20 वर्ष आमदार बेनकेंनी आमदारकी केली, कारखाना उभारणीपासून तर आज तागायत कारखाना हा शेरकरांकडेच आहे, संजय काळेंकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आज तागायतच होती. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी तुम्ही असं तिघांनी वाटून भेटून घेतल्या असं तुम्हाला वाटत नाही का की बा बेनकेंनी आमदारकी सांभाळावी, शेरकरांनी कारखाना सांभाळावा आणि काळेंनी कृषी उत्पन्न बाजार समिती सांभाळावी? पण आज ह्या गोष्टीला छेद झालाय आणि काळेंचा पराभव झालाय. उद्या तुम्हाला असं वाटत नाही की तुमची सत्ता कारखान्यातून जाऊ शकते? काय माहितीये का, सत्तात जायचं भीती मला अजिबात नाही. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, मी आज जे काम करतोय ना, मी जे तुम्ही आता ह्या 2 वर्षामध्ये रिझल्ट मिळतात नाही मिळतात मला माहित नाही, मी काम करतोय हे पण मी म्हणत नाही. माझा एकच उद्देश आहे, शेडबाबांनी हा कारखाना काढलेला आहे, अण्णांनी तो व्यवस्थित चालवलेला आहे, आज त्या कारखान्याची धुरा माझ्यावर आहे. मी सगळ्यात महत्वाचं का, माझ्या 2 पिढ्यांनी जे काम केलंय, जे शेरकरांनी हे नाव जे कमवलंय त्या नावाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे का हा सत्यशील आला आणि या मागच्या 2 लोकांचं नाव खराब करून गेला, हे अजिबात मी सहन करणार नाही. त्याच्यासाठी मला जे काय करता येईल ते करेल. आणि उद्या जर याच्यामध्ये जर कोणाला वाटलं, जर या तालुक्यातली 20-25 ज्येष्ठ मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं सत्यशील तू हे चुकीचं करतोय, हे चुकीचं वागतोय, हे तुला जमत नाही, त्यावेळेला माझं नाव लगेच काय. तुम्ही तुमच्याबद्दल बोलताय, पण काळे फॅमिलीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बेनकेंकडे आमदारकी 20 वर्ष, याच्याबद्दल तुम्ही बोलले नाही. मला हे उत्तर अपेक्षित आहे की तालुक्याला नेमका हा मेसेज जातोय. कोणीतरी वेगळं, आता कोरी पाटील शरद सोनवणे आमदार झाले, असं तुम्हाला वाटत नाही की लोक आता बदलत आहे, परिवर्तन होतंय? परिवर्तन होतंय ना, पण काय आहे, परिवर्तन होतंय म्हणजे तुम्ही लोकांची कामं केली पाहिजेत. लोकांना काय अपेक्षित आहे, काय नाही अपेक्षित आहे, दुनिया चालली कुठं, आपण काय केलं पाहिजे, नवीन काहीतरी योजना आणल्या पाहिजे, किंवा त्याच्यातून या आर्थिक संकटातून निघण्यासाठी जर तुम्ही म्हटले का नाही आर्थिक संकट आहे, कारखाना अडचण आहे, आता काय करायचं, आणि जर तुम्ही बाजूला थांबले तर उपयोग नाही. याच्यातून मार्ग काय काढला पाहिजे, कसा काढला पाहिजे, काय केलं पाहिजे, मग नवीन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे, मग याच्यात काय बदल करू, कुठली मशिनरी टाकली तर आपल्याला फायदा होऊ शकतो, कुठलं ऑइल आणलं तर आपल्याला कमी याच्यात चांगलं रिझल्ट मिळू शकतं, मग कुठल्या पद्धतीने चांगली रिकव्हरी मिळू शकते, कशा पद्धतीने. मला असं म्हणायचं आहे की संजय काळेंचा जो पराभव झाला हा केवळ ते सुरू असलेल्या परिवर्तनाबरोबर न राहिल्यामुळे झाला?
त्यांनी जर समाज समजून घेतला असतं की आता समाज बदलतोय, मला म्हणजे सुरू असलेल्या समाजाबरोबर राहायचंय, तर परिवर्तन होणार नाही. बरोबर. त्यांनी एक तर सगळ्यात महत्वाचं काय, या जुन्नर तालुक्यातील सगळ्या जनतेबरोबर त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्या लोकांची त्या मार्केटमध्ये कामं करायला पाहिजेत त्या पद्धतीने. एखाद्या वेळेला झालं काय होतं माहिती आहे का, आज असं एका 10 कामं जर असतील, त्याची जर 10 कामं केली आणि 11वं जर काम केलं नाही का, तो लगेच निघून जातो, नाराज होतो. अशी प्रवृत्ती पण आहे. आणि मग त्यांच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या पण असतील. म्हणजे असंच बेनके बाबतीत घडलं. म्हणजे आमदार बेनके, वल्लभ शेटने 20 वर्ष आमदारकी भूषवली आणि अतुल बेनकेचा पराभव झाला. त्यांच्याकडून लोकांची पूर्तता झाली नाही असं थोडक्यात तुम्ही सांगू शकता. असं असेल काही अशा गोष्टी असतील त्याच्यामुळं आज अतुल शेटला त्या ठिकाणी पराभव स्वीकारायला लागला. तर त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा काय असतील. काय होतं सगळ्यात महत्वाचं का, तुमचं घर पहिलं नीट पाहिजे आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकं. आपलंच घर जर नीट नसेल आणि दुसऱ्याच्या घरात डोकं काय उपयोग नाही. आपण आपलं, माझं मग तसंच आहे का, तुम्ही जे म्हणता ना का तुम्ही हे कर, माझं आहे ना घर, माझं छोटे आहे पण चांगले पक्के, माझे मित्र आहेत ना कमी आहेत पण पक्के. आज राज्यात काँग्रेसची सत्ता नाही, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, सेना त्यांच्या सोबत आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही कारखाना चालवताना तुम्हाला अनेक अडचणी येत असतील, कारण याआधी जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा तुम्हाला हर्षवर्धन पाटलांचा चांगला त्या ठिकाणी पाठबळ मिळायचं, पवार साहेबांचं तुमचं व्यक्तिगत चांगलं होतं. मात्र आजची सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तुम्हाला काय अडचणींना सामोरे जावं लागतंय? नाही तसं काय माहिती का, सगळ्यात महत्वाचं का, अडचणी ह्या शक्यतो येत नाहीत. आणि जरी आल्या ना तर सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या निगडीत आणि त्याचा हे बघितला जातो का काय बा या नक्की हा कारखाना काय आहे, याचा अहवाल काय आहे, याचं कॅरेक्टर काय आहे किंवा काय आहे, सगळं ते बघितल्यानंतर नक्कीच त्याच्यातून आपल्याला बेनिफिट नक्की मिळतो. म्हणजे या सरकारकडून तुम्हाला समाधानकारक बेनिफिट मिळत असं तुम्हाला म्हणायचंय? कारखान्याच्या बाबतीत अजून तर काय अडचणी, म्हणजे निर्णय तर घेता येत, ते लेट घेता येत. याच्या आधी प्रत्येक वेळेस ज्या वेळेला गळीव झालेले आहेत त्या वेळेला तुम्ही हर्षवर्धन पाटील असतील, त्या वेळेचे मुख्यमंत्री असतील, अनेक प्रतिष्ठित मान्यवरांना तुम्ही त्या ठिकाणी बोलवून कारखान्याचा गाळीव त्या ठिकाणी केलेलं आहे. मात्र यावेळेला तुम्ही एक नवीन पायंडा पाडला, ज्या महिलेने 100-125 टन ऊसाचं त्या ठिकाणी पीक घेतलेले, त्या महिलेच्या हातून तुम्ही त्या ठिकाणी गळीव केलेले. काय सांगाल तुम्ही याबाबत, कसं तुम्हाला सुचलं? काय माहिती का, सगळ्यात महत्वाचं का आजची परिस्थिती बघितली ना तर गेले वर्षभर पाऊस पडतोय, वर्षभर पाऊस पडत, मागच्या वर्षी वर्षभर पाऊस पडला, कुठल्याही प्रकारचं त्यांना शेतकऱ्याला टोमॅटो असेल, फ्लावर असेल, कोबी असेल किंवा जो काही माल असेल त्याच्यातून पैसा मिळाला नाही. पैसे जास्त झाले फक्त ऊसाचेच झाले का, पाऊस पडायचा त्याच्यामुळे ऊसाला अजून टनेज वाढत गेलं आणि त्यामुळं त्या ऊसाचं टनेज वाढल्यामुळे शेतकऱ्याला 2 पैसे त्याच्यातून मिळायला लागले. मग आम्ही शुगर केन डेव्हलपमेंटचा प्रोग्राम हाती घेतला, त्याच्यातून शेतकऱ्याला 1 एकरमध्ये जर त्यांनी 100 टन ऊस घेतला तर 2 लाख रुपये त्याचे कुठंच जात नाही. कमीत कमी 25-30 हजार रुपये 1 एकरला खर्च येतो. आणि जर 1.5 लाख रुपये त्याला एका वर्षात जर मिळत असतील तर त्यांनी टोमॅटो करायची, काहीतरी आला, लाल कोळी आला, आमका आलं, तमकं आलं, बाजार मिळाले नाही आणि गेलं, भांडवल पण गेलं ते पण गेलं. मग ठोक पैसा मिळावा हा उद्देश ठेवून आम्ही तो प्रोग्राम केला आणि मग त्याच्यातून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायला लागले आणि मग शेतकरी ऊसाच्या जीवावर आपलं घर चालवू शकतो आणि त्याच्यात चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. या जोरावर आम्ही तो प्रोग्राम आपला आणि त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं. ज्या कारखाना ज्या मालकीचा, ज्यांच्या मालकीचा आहे त्या मालकांच्या हातून त्यांचा या गळीत हंगामाचा शुभारंभ व्हावा हा उद्देश. तुम्ही शेतकऱ्यांना यावेळेस मालक म्हणून तुम्ही शेतकऱ्यामध्ये त्या पाहिलं यावेळेला की हा शेतकरी म्हणजे या कारखान्याचा मालक आहे. आणि मग इथून आधी जे मान्यवर कारखान्यासाठी त्या ठिकाणी यायचे गळीपाला, त्यावेळेस काय नेमकं होतं? त्यावेळेस असे शेतकरी पुढे आले नाही का की ज्यांनी अधिक चांगलं पीक त्या ठिकाणी टनेज जास्त घेतलं? नाही, त्यावेळेला त्यांचे सत्कार वगैरे या गोष्टी केलेल्या आहेत, बक्षिसं दिलेली आहेत, या गोष्टी घडलेल्या. शेवटी कसं होतं का ते पण लागतच. म्हणजे मी आज तेच म्हणायचं होतं की तुम्हाला राजकारणाचं पार्टी तेवढंच महत्वाचं आहे, त्यांनाही बरोबर घेऊन तुम्हाला चालवच लागतं, सत्तेच्या बरोबर चालवताना सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बाजूनी राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शेतकऱ्यांच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने चालवताना सगळ्यांना बरोबर घेऊनच चालावं लागतं. ठीक आहे, आज गळीत हंगाम त्यांच्या हस्ते केला, याच्या मागच्या वेळेला सगळे संत महंत बोलवले होते त्यांच्या हस्ते केला, ह्या वेळेला केला, पुढच्या वेळेला अजून काहीतरी वेगळ्या कल्पना येतील. कधी परत मुख्यमंत्र्यांना कधी बोलावं लागेल, कधी सहकार मंत्र्यांना बोलावं लागेल, कधी कधी काय होतं पुढं प्रोजेक्ट असतो, हा प्रोजेक्ट आपल्याला उभा करायचा आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला जर काही अडचणी येऊ नये मग त्या मंत्र्यांना बोलवलं म्हणजे त्यांना जरा थोडंसं कारखाना काय आहे, कसं आहे, काय चाललंय काय नाही ते कळतं, थोडंसं आपल्याला अडचणी येत नाही.
या दृष्टीने सगळं वाटचाल करताना त्या गोष्टी आज केंद्रातही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यातही भारतीय जनता पार्टी आहे. तुम्ही काँग्रेसचे एक चांगल्या ठिकाणचे प्रतिनिधी म्हणून जुन्नर तालुक्यात काँग्रेसची कुठेतरी दुबळी फळी निर्माण होते. मग तुम्ही कदाचित पक्ष तर सोडणार नाही किंवा पक्ष बदलण्याचा तुमचा काही विचार आहे का? नाही, पक्ष सोडायचा विचार नाही. काय माहिती का, पक्ष सोडणार तर नाही, काय सोडायचा तर विचार तर नाहीच आहे, याचा काही विषयच नाही. पण काय आता परवा नेताजी जाता मातोश्रीवर गेले आणि येताना भाजपचं सकाळी पहाटे तिकीट घेऊन आले. करायचं काय? असं तुमच्याबद्दल घडू शकतं का भविष्यात? नाही, घडू शकत नाही, घडणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं का माझा उद्देश आहे फक्त कारखाना. त्याच्यामुळे मी सध्या काय कारखान्याला पाठबळ राजकीय पाहिजे ना. मग तुमचं स्टँडिंग काय? मी आहेच आहे ना. काँग्रेस बरोबर आहे. काँग्रेसची फळी चांगली तयारी आहे. जुनी मंडळी आहेत, त्यांचं मार्गदर्शन चालू आहे. नव्या पद्धतीचे नवीन जमाव पण चालू आहे. शांततेने काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं का, मी गेले 2 वर्षापासून फक्त कारखान्यात आहे. 2 वर्ष झालीत. अजून मला कारखाना म्हणजे तुम्ही जसं म्हटलं अडचणी आहेत. केंद्र शासनाने मागच्या वेळेला पैसे दिलेले आहेत FRP पूर्ण करायला. आता त्याचे हप्ते चालू होतील, त्यांचे पैसे घ्यायला सुरुवात झालेली आहे. यावर्षी केंद्र शासनाने पैसे दिलेले आहेत, त्यांचे पैसे रिटर्न करायचे आहेत. म्हणजे ह्या गोष्टी आहेच आहेत. हे पैसे अडचणीत आहे पण कर्जबाजारी पण नाही. मग हे सुधारायला मला जो काय कालावधी लागेल, 3 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील, 5 आहे. नशिबाने साथ दिली, होईल. पुढं काय व्हायचंय ते आता त्याच्यावर काय चर्चा करण्यात काय मजा नाही. सत्यशील शेरकर, आपण कारखान्याचा कारभार चांगला चालवत आहे. कारखान्यात सभासदांना लोक तुमच्यावर खुश आहे. कारखान्याची वार्षिक सभा होते, या वार्षिक सभेला आपण बाहेरची माणसं आणून वार्षिक सभा मंजूर करून घेता, असा आपला आरोप होत आहे. नाही, आरोप होणार, आरोप होऊ द्या. पण मला एक सांगा, मॅनेज करायला काय आहे त्याच्यात? वाणी साहेब, तुम्ही त्या वार्षिक मिटिंगला असता, त्या वार्षिक मिटिंगला तुम्ही प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही दिलीत का नाही? तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळालीत. अनेक जण त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. मागच्या वेळेला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं मिळाली. ह्या वार्षिक मिटिंगला तुम्ही त्या ठिकाणी होता, त्यावेळेला सुद्धा लोक उठली. आम्ही सगळे डायरेक्टरांना आम्ही सगळे बसून होतो आणि मी सांगत होतो का आम्ही बसलेलो आहे, कुणाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. म्हणजे असं काही नाही. आता बोलतात शेरकर साहेब, स्वर्गीय संस्थापक कारखान्याचे निवृत्तीशेठ शेरकर साहेब यांचं एक स्वप्न होतं की कारखान्यावर एक चांगलं हॉस्पिटल व्हावं. मात्र तो हॉस्पिटलचा विषय अजूनही पेंडिंग आहे. काय तुमची भूमिका आहे आणि तो विषय कधी मार्गी लागेल? हा महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडला. त्यांची इच्छा होती. खरं तर तुम्हाला एक सांगतो, शेठबाबांनी जे हॉस्पिटल उभं करायचं ते त्यांच्या स्वप्नात होतं, त्यांनी केलं होतं. सगळ्यांची अपेक्षा होती का हॉस्पिटल झालं पाहिजे. आज जर ते हॉस्पिटल असतं तर अण्णा माझ्या माहितीपर्यंत अजूनही 2-3 वर्ष राहिले असते. तुम्हाला सांगतो त्याचा तोटा हा सगळ्यांनाच झालेला आहे का हॉस्पिटल हे पाहिजे. आजची परिस्थिती जर बघितली, किती डॉक्टर किती हे, पण सुविधा नाही. आज पुण्याला जायचं 4 तास लागतात. शेतकऱ्यांचे पैसे काढलेत, हॉस्पिटल उभं करायचं. परंतु आजची परिस्थिती अशी अवघड आहे का ज्या वेळेला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट जर आज कुठला कारखाना उभा राहील तर तो फक्त हॉस्पिटलच उभं राहील. याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रोजेक्ट अजिबात उभा राहणार नाही. ज्या वेळेला कारखान्याची परिस्थिती सुधारेल, कारखान्याकडे 2 पैसे येतील, त्यावेळेला सगळ्यात पहिलं हॉस्पिटल उभं करणार. आज ती काळाची गरज आहे. शेरकर साहेब, तुम्ही मगाशी म्हणालात की मी युवकांची संघटना बांधतोय. ही संघटना बांधण्याचं धोरण तुमचं असं तर प्लॅन नाही ना की आगामी विधानसभा निवडणूक लढवायची? नाही, विधानसभा लढवायचा विषय नाही आणि काहीच नाही. तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मागाशी सांगितलं काय नशिबात काय असेल त्या पद्धतीने ते पत्ते पडतील, ते प्यादी चालतील, त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. सगळ्यात महत्त्वाचं का माझं टार्गेट फक्त कारखाना. आणि सगळ्यात महत्त्वाचं का जर इथून मागच्या काळामध्ये शेठबाबा पण आमदारकीला उभं राहिले, अण्णा पण उभं राहिले, मी पण उभं राहू शकतो. जर कुणी नाही काही तर पाडू तर शकतो. म्हणजे कशासाठी हे म्हणजे विजय होऊ शकत नाही पण कोणाला पराभूत करू शकतो असं म्हणायचं? हा, म्हणजे जर का एखादं जर प्रत्येकाचे अस्तित्व तुम्हाला दाखवून द्यायचंय. अस्तित्व तर आहेच, विषय दाखवायची काय गरजच नाही. विधानसभा निवडणुकीत जेव्हा तुम्ही उमेदवारी घेणार आहे, हा विजय जर नाही झाला तरी एखादा पाडू शकताय. पाडू शकतो का जो कोणी व्यवस्थित जर चाललेला असेल, तिथं जर कोण जर त्रासदायक किंवा काही गोष्टी जर करत असेल तर त्या पद्धतीने त्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना प्रत्येकाला काही गोष्टीच्या
ते उत्तर द्यावंच लागते. या वर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे, ऊसाचे लागवडी कमी झालेल्या आहेत, खोडव्याचं लोकांनी राखला पाहिजे, यासाठी कारखान्याचं काही धोरण, त्याला काही अनुदान आहे ना? काय केलं माहिती आहे का, कारखान्याने ड्रिप इरिगेशन सफल जी योजना आहे त्या माध्यमातून ड्रिपसाठी आपण त्यांना हे करतोय. त्याच्यानंतर तुमचा 86-032 आहे, त्याचा जर खोडवा ठेवला तर त्याच्यासाठी 100 रुपये आपण अनुदान देतोय. 265 आहे, तो जर ठेवला तर आपण त्याच्यासाठी 75 रुपये देतोय. त्याच्यावरती परत आपण त्या पाचट कुजवण्यासाठी ॲझोटोबॅक्टर वगैरे ते काय बाकी आहे सगळं, त्याच्यासाठी आपण 50% अनुदानामध्ये त्यांना ते सगळं देतोय. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते तर करतो, केलेलंच आहे. त्याच व्यतिरिक्त खोडव्यावर आपण सेपरेट शुगर केन डेव्हलपमेंट या माध्यमातून शेतकऱ्यांना जाग्यावर त्यांच्या गावात जाऊन त्यांना गोळा करून त्या माईकवर, स्पीकरवर, प्रोजेक्टरवर त्यांना त्यांची माहिती देऊन कशा पद्धतीने त्याचं खोडव्याचं टनेज वाढलं पाहिजे याचं मार्गदर्शन करतो. आपण निसोरा शेतकऱ्यांना पुरवला जातो, ह्याच निसोरा पुरवताना शेजारचा कारखाना कमी बाजारभावाने देतो, आपला बाजारभाव जास्त असतो, शेतकऱ्याच्या शेतात तो जो निसोरा पोचतो तिथपर्यंत ते पाणी गळत असतं. काय सांगाल तुम्ही याविषयी? नाही, पाणी गळत नाही, ते ओलं असतं. मग ओलं एवढं पाणी टाकण्याची गरज काय? काय माहिती का, त्याच्यात आपण कल्चर तयार करतो. आपण जास्त दराने काय देतो तर आपण ते डेव्हलप करतो. ते जीवाणू जगण्यासाठी एवढ्या पाण्याची गरज लागते. मला जैविक खत ज्या 40 किलोच्या बॅगमध्ये मिळतं ते चेक करायचं आणि आपलं जैविक खत जे निसोरा आहे ते चेक करायचं. त्याचे कंटेनर याचे कंटेनर सेम होतं. 100 किलोची बॅग 200-250 रुपयाला ते विकतात. 50 किलोची बॅग 200-250 रुपयाला ते विकतात आणि आपण 600 रुपये टनाने देतो. त्याच्यात आपण कल्चर, ॲझोटोबॅक्टर किंवा बाकीचे जे काय हे आहे ते फक्त त्याला जर ते सुकले तर ते मरून जाते. त्याच्यासाठी आपल्याकडे लॅब आहे, त्या लॅबमधून आपण ते डेव्हलप करतो आणि मग ते त्या निसर्गाच्या याच्यामध्ये टाकतो आणि ते सुकले तर ते मरून जातील म्हणून ते ओलं ठेवतो आपण. त्याच्यावर आपण पाणी मारतो आणि मग ते शेतकऱ्यांना. बाजूचा कारखाना कमी दराने देतो, आपला बाजारभाव जास्त. नाही, त्याची कल्पना नाही मला, पण आपण खत देतो ते. मग तसं मळी दिली तर आपल्याला कमी पण देता येईल. फक्त जर मळी दिली तर त्याच्यावर काही जरी आपण केलं नाही, आज शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट. अनेक शेतकरी ऊसासाठी दरवर्षी टाकतातच, अनेक शेतकरी असे आहेत. शेठबाबांनी त्यांचं अस्तित्व निर्माण करून कारखाना उभा केला. स्वर्गीय स्वपन शेठ शेरकर यांनीही स्वतःचं एक नाव निर्माण केलं. आपण मात्र आयत्या पिठावर रेघोट्या ओढता. आपलं काय धोरण असेल भविष्यकाळासाठी? नाही, आयत्या पिठावर रेघोट्या वाढता हे बरोबरच आहे. शेठबाबांनी उभं केलं, अण्णा तिथं होते, आज मी त्यांचा मुलगा आहे म्हणून मी तिथं आहे, हे 100% खरं आहे. त्यांनी तर ते केलंच आहे. शेठबाबांनी जर कारखाना केला नसता तर मी तिथं कशाला असतो, आणि मी अण्णांच्या पोटी जन्माला आलो नसतो तर मी कशाला असतो तिथं. हे तुमचं आयत्या पिठावर हे खरं आहे. पण ह्या कारखाना चालवताना त्यांनी तर चांगला चालवलाच आहे, परंतु अण्णांच्या थोडी तब्येती 2 वर्षामुळे अण्णांचं थोडंसं दुर्लक्ष व्हायचं. आज चालू झाल्यापासून तुम्ही कारखाना माहिती आहे तुम्हाला, आज 5000 टनाचा कारखाना आहे. 5600-5700 वर कारखाना चालत होता. आज तोच कारखाना 6000 टनाने रोजचं आजचं गाळप चालू आहे. का चालू आहे, कशामुळं चालू आहे? आज तुमची रिकव्हरी जास्त आहे. आज तुम्ही शेतकऱ्यांना बाजारभाव देताय. मागच्या वर्षीचा 2110 रुपये बाजारभाव दिला. या वर्षीचा 2281 रुपयाची FRP आपली निघते. का निघते, कशामुळे निघते? ते रिकव्हरीमुळे निघते. मग रिकव्हरी का मिळाली, रिकव्हरी का वाढली? ते योग्य तोडणीचं नियोजन केलं. शेतकऱ्यांचा ऊस ब्रिक्स लावल्याशिवाय तोडायचा नाही. ब्रिक्स काढायचे, लॅबमध्ये टेस्ट करायचे, जर त्याच्यात शुगर असेल, ब्रिक्स लागले तर ऊस तोडायचा, नाही तर शेतकऱ्याला सांगायचं 4 दिवस थांबावं लागेल, पाणी देऊ नका. तो ऊस आणायचा, तो गेटच्या आत आल्यानंतर परत लॅबवाल्यांनी टेस्ट करायचा का त्यांनी शेतावर ब्रिक्स व्यवस्थित घेतलेत का नाही, मग तो मिलमध्ये टाकायचा. मग गेटपर्यंत ऊस तुम्हाला जर चांगला परिपक्व स्वच्छ ऊस आणून जर दिला असेल तर आतल्यांनी रिकव्हरी तर द्यायला पाहिजे. मग आत काय प्रॉब्लेम आहे, मग VSIची टीम बोलवली, मग त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. मग कुठं पाणी कमी आहे, कुठं काय अडचण येते, काय गरम होतंय, टेम्परेचर बरोबर नाही का, याच्यातून आम्ही तुमची रिकव्हरी तुमची आता 2 वर्षापासून चांगली यायला लागली. रिकव्हरी चांगली आली म्हणजे साखर वाढली म्हणजे शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळायला लागले. तुमचे कामगार कमी झाले. 2 वर्षामध्ये एकही कामगार घेतला नाही.
जे रिटायर झाले त्यांना त्यांच्या जागेवर एकही कामगार घेतलेला नाही. कामगारांना जे काय ते वेळेवर पुरवतोय, सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित चालल्या. नवीन टेक्नॉलॉजी करतोय. ज्या ठिकाणी मिलला ऑइल लागत होतं तिथं ग्रीसचं आज सिस्टीम बसवलेली, त्यामुळं फायदा झाला कारखान्याला. आज तुमच्या मोबाईलवर आम्ही एटीकेटी मशीन आणले, जेणेकरून त्या स्लिप मास्तरला 150-200 स्लिपा लिहायला लागायच्या, तो आज फक्त एक बटन कोड नंबर दाबला का स्लिप बाहेर पडती. म्हणजे ती नवीन सिस्टीम आलेली. आज नवीन नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केलेत, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या दृष्टीने फायदा होईल. उद्या अशाच पद्धतीने तुमचं IVR सिस्टीम चालू केली. आज तुमचा कोड जर असेल, तुमच्या ऊसाच्या स्लिपवर तुमचा कोड नंबर येतो, तो मोबाईल तुम्ही लावला, तुमचा कोड नंबर टाकला, तर जसं आपल्या मोबाईलच्या कंपनीला जसं फोन लावता 1 दाबा 2 दाबा 3 दाबा, तसं तुम्हाला 1 दाबा अकाउंटच्या माहिती संदर्भात, ऊसाच्या माहिती संदर्भात 2 दाबा, अन्य माहितीसाठी 3 दाबा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या येतात. नवीन टेक्नॉलॉजी वापरतोय आम्ही. या संस्थेतून काय केल्यानंतर जास्त फायदा होईल या दृष्टीने आम्ही वाटचाल करतोय. आणि मग त्याच्यातून काय म्हणजे लोकांच्या याच्यावर आहे ना, लोकांना वाटत असेल चाललंय तर. शेरकर साहेब, आपण वार्षिक सभेत नेहमी सांगता की आम्ही गेटकेनचा ऊस घेणार नाही, मात्र या वर्षी तुम्ही बाहेरचा ऊस आणताय. लोकांचा 16 महिने झाले तरी ऊस तुटत नाही. नाही, आता हे कसं आहे माहिती का, तुम्हाला सांगतो का, असं नाहीये 16 महिने झाले तर. आता 8व्यातला ऊस तुटतोय. हा बरोबर आहे तुमचा. किती महिने झाले? 8व्यातला ऊस तुटतं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं का, सगळ्यांनी जर एकाच वेळेला जर लागवडी जर केल्या तर आपण काय, नियोजन कोणाचं? हा, मग ते शेतकऱ्यांनी ऐकलं पाहिजे ना. शेतकऱ्यांनी काही गोष्टी ऐकल्या पाहिजे का. जर त्याला बेनट टाकायचं तर त्याला जर आपण 4 दिवस थांब म्हटलं ना का, तो थांबत नाही. पण जर शेतकऱ्यांनी जर एका वेळेला जर त्या 5 एकरमध्ये जर शेजारच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एका वेळेला ऊस लावले तर तोडायला येणारी टोळी एका दिवसात तर ऊस तोडू शकत नाही. प्रत्येकाला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस लागतातच. त्या पद्धतीने तो मग शेतकऱ्यांनी ऐकलं पाहिजे ना. तुला 4 दिवसांनी टाकतो, तुला 4 दिवसांनी टाकतो, तुला 8 दिवसांनी टाकतो, तुला 10 दिवसांनी. शेतकरी ऐकत नाही. शेतकऱ्यांनी लागवडीचं नियोजन जर ऐकलं तर तोडणीचं पण नियोजन व्यवस्थित होऊ शकतं. पण तसं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो, आज 10.5 लाख टन ऊस आपल्याकडे आहे. मागच्या वर्षी 12.5 लाख टनाचं गाळप कारखान्याने निघले. या वेळेला 10.5 लाख टन ऊस आहे. पुढच्या वेळेला ऊसाची कमतरता आहे, ऊस कमी आहे, ऊस लागणार आहे. मग मागच्या वेळेला जे शेतकऱ्यांचा आपण 5-5, 10-10 वर्ष ऊस आणत होतो, मागच्या वेळेला ते शेतकरी आमच्याकडे आले की आमचा ऊस घेऊन जा. आम्ही सांगितलं आम्ही ऊस आणणार नाही. पण आता अशी वेळ आली का पुढच्या वर्षी जर ऊस कमी पडणार असेल तर आज त्यांना आज काहीतरी मास्का लावला पाहिजे ना. म्हणून आज आम्ही स्वतः तिथं जाऊन तुमचा 1 एकर ऊस आम्हाला द्या. थोडा आम्ही आज आणतोय. 5-50 हजार ऊस या वर्षी आपण त्यांचा आणणार आहे. म्हणजे भविष्यात उद्या आपल्याला 1-2 लाख टन ऊस आणता येईल. म्हणून थोडाफार तो ऊस आपण आणणार आहे, हे मान्य आहे. का मी म्हटलं होतं का गेटकेनचा ऊस आणणार नाही, पण पुढच्या वेळेला जर कारखान्याचं क्रशिंग जर कमी झालं तर शेतकऱ्यांना त्याचा लॉस आहे, कारखान्याला लॉस आहे, कर्ज फेड करायच्या त्यांना पण फटका बसणार आहे. मग अडचणी वाढणार आहेत. म्हणून आपण थोडा ऊस आणतो. बाकी आपलं नियोजनात बदल नाही. आपलं नियोजन एकदम परफेक्ट चालू आहे. अतुल परदेशी व आम्ही सगळे सहकाऱ्यांनी एक आपला आवाज चॅनल 3 महिन्यापासून सुरू केलेला आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांचे प्रश्न मार्गी लावणं असा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही आमच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल आणि काय वाटतंय तुम्हाला? नाही, आपण आपला आवाज चॅनल चालू केला आपण. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं का हा चॅनल चालू केला, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्टुडिओ तयार केलं. चॅनल तर अनेक आहेत, अनेक वेगवेगळे आहेत, पण तुम्ही तो चालू केला. अनेक गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून मी बोलत नाही काय झालं काय नाही, पण या माध्यमातून घडल्या. काहींना जाग आली, काहींचे डोळे उघडले. आणि उद्याच्या भविष्यात ह्या माध्यमातून ज्या तुम्ही आता बिंदास बोल चर्चा जी आणलेली, याच्यातून नक्कीच या जुन्नर तालुक्यातील सगळ्यांना म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्याला, शेतकऱ्यांना, तरुण वर्गाला याचा फायदा होईल. फक्त कसं आहे जास्त भांडणं होतील हा उद्देश बाजूला ठेवून जरा थोडंसं सगळ्यांना फायदा होईल हा उद्देश जर ठेवला तर नक्कीच चॅनल तुमचा आज म्हणजे मी चॅनल TV जरी नाही बघितलं तर व्हॉट्सअप किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुमचे सगळे हे बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं का तुमचं म्हणजे इथं रेकॉर्डिंग झाल्यानंतर लगेच तुमचं यूट्यूबवर आम्हाला बघायला मिळतं. आणि अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे जनतेपर्यंत जे काय भावना आहेत नेत्यांच्या त्या पोहोचवाव्यात. जनतेच्या ज्या काय प्रश्न आहेत ते
नेत्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. नक्कीच काय त्यांच्या जर त्यांच्या भावना जर पोहोचल्या तर नेते मंडळी सरळ चालतील, नाहीतर कोण कुठं चाललंय कोण कुठं नाही याचं कोणालाच ताळमेळ राहणार नाही. आणि नक्की चाललंय काय जुन्नर तालुक्यात हे पण कळणार नाही. कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर, त्याचबरोबर तुमचे पिताश्री स्वर्गीय सोपानशेठ शेरकर यांनी तुम्हाला घडवलं, बाळकडू दिलं. आज ते दोघंही नाहीत. त्यांच्या ॲबसेंटीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भावना कशा व्यक्त कराल? नाही, आता ते दोघं पण नाही आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं का मी प्रत्येक वेळेला विचार करतो, मी जर सकाळी ऑफिसमध्ये बसलो का आज जर हा माझ्या पुढं प्रश्न आलाय, तिथं जर अण्णा असते तर काय निर्णय घेतला असता, ते शेठबाबा असते तर काय निर्णय घेतला असता. मी जर बाहेर गेलो तर आपण जर लेट होणार असं शेठबाबा नेहमी अण्णाला विचारते, हा तू रात्री का 12 वाजले तुला यायला, लवकर का नाही आला. मग आज तिथं शेठबाबा असतील, अण्णा असतील, वाट बघत असतील, आपण लवकर गेलं पाहिजे. आणि मग अडचणी येत नाहीत, पण मी विचार करतो का अण्णा असते तर काय निर्णय घेतला असता, शेठबाबा असतील तर काय निर्णय घेतला असता. तो निर्णयावर मी माझी वाटचाल करतो. अडचणी येत नाही, उलट ते मला आजही ते आहेत, माझ्या मनात आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच काम चालू आहे. निश्चितच. तर हे होते विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी बेधडकपणे आपल्या या कार्यक्रमात सर्व प्रश्नांना अतिशय खोलवर चर्चा झाल्यानंतर चांगले बेधडक उत्तर या ठिकाणी दिलेले. बोलबिंदास हो दे चर्चा हा जो कार्यक्रम होता या संदर्भात त्यांनी सांगितलं की राजकारणाचे केवळ या ठिकाणी भांडणं न लावता तुम्ही चांगलं या ठिकाणी लोकांपुढे आणा की पडद्यामागचं काय राजकारणी करतात ते सुद्धा समाजापुढे येऊ द्या. याबाबत सुद्धा दादांनी आपल्याला सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशीच चर्चा पुढच्या रविवारी देखील बोलबिंदास हो दे चर्चा या कार्यक्रमात सुरू राहणार आहे. तर आपण निश्चितच पुढच्या रविवारी आपण एका नवीन व्यक्तिविशेष सोबत हा कार्यक्रम पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.